सो लेट्स स्टार्ट। अभी अभी मुझे ये पता चला है कि साउथ अफ्रीका के कोच ने इंटरव्यू में क्या कहा है। साउथ अफ्रीका के कोच ने इंटरव्यू में अभी कहा है कि मतलब उनसे पूछा गया क्वेश्चन, पहली बात तो कि आपने डिक्लेयर करने में इतनी देर क्यों की है, और उन्होंने क्या कहा पता है, रिप्लाई क्या दिया पता है। उन्होंने कहा कि हम इंडिया को और थोड़ा तड़पाना चाहते थे, हम उनको इंडिया को घुटने पे लाना चाहते थे और तरसाना चाहते थे और बेबस करना चाहते थे। कितनी वर्ड्स यूज़ करूँ मैं, कितनी लँग्वेज में यूज़ करूँ मैं, वो बोलतो। त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही इंडियाला आणखीन तळपवायचं आहे, अजून त्यांनी पुरं घुटण्यावर आणून ठेवायचं आहे, तरसवायचं होतं आम्हाला, इंडियाला थकवून टाकायचं होतं। एक शब्द म्हटला त्यांना, एवढे अर्थ आहे त्याचे। साऊथ आफ्रिकाचा कोच इंडियामध्ये होम सिरीजमध्ये एवढं म्हणायची हिंमत कशी काय ठेवरायला? साऊथ आफ्रिकाचा कोच आहे तो, इथपर्यंत इंडियामध्ये येऊन हे म्हणायची हिंमत ठेवरायला तो। अरे काही समजून राहिलं हे गोष्ट? म्हणजे डोकं उड्यासारख्या गोष्टी नाही आहे हे। अरे एक माणूस दुसऱ्या इकडून येऊन आपल्या इंडियात होम टेस्ट, आपली होम साईड आहे भाऊ, साऊथ आफ्रिका नाही आहे, हे इंडिया आहे। इथं येऊन तो म्हणून राहिला, तो बाहेरचा तो इथं येऊन म्हणून राहिला की आम्हाला इंडियाला आणखीन तरसवायचं आहे, आम्हाला पुरं घुटण्यावर आणायचं आहे त्यांना। भाऊ आपण घुटण्यावर हाव। आपले कोच काय म्हणतात, आपले कोच म्हणतात की पिच क्रिएटरची चुकी नाही आहे, नाही आपले कोच म्हणतात, पहिले मेन हेड कोच म्हणतात आपले की बा हे क्रिकेट म्हणजे हे स्पिन चांगले खेळले नाही, तो काय करू शकतो आपण त्याच्यात, आणि आम्ही ना जशी पिच मागवली तशीच भेटली आम्हाला। अरे हे तर आम्हाला माहिती आहे ना भाऊ, तू एवढं सांग ते खेळले काऊन नाही? आपला बैटिंग कोच क्या मानते, नहीं नहीं मैं बताता हूँ तुम्हें सच्चाई क्या है। गौतम गंभीर ने अपने ऊपर सारा इल्जाम ले लिया क्योंकि पिच क्रिएटर को मतलब पिच क्रिएटर के ऊपर कुछ नहीं आने दिया। मैं बताता हूँ सच्चाई क्या है। बैटिंग कोच है तो इंडिया सा तो कैसे बन रहा? अरे भाऊ तो मुतून चालला तोंडावर। साऊथ आफ्रिकाचा कोच मुतून गेला तोंडावर मुतून गेला। म्हणजे सरळ सरळ हिंदीत सांगू म्हटलं तर साउथ अफ्रीका का कोच सारे इंडियन क्रिकेट टीम पर मूत के चला गया। इतना दम कहां से आ गया उसमें? अरे इतनी औकात कहां से हो गई उसमें, वो तो बता दो। इतना जिगरा अपना देख लो। गौतम गंभीर मैं गारंटेड दे रहा हूं, गारंटेड, इस बेशरम आदमी को इतनी सी भी दिल में दुआ है, मतलब इतनी सी भी क्रिकेट की परवाह है या क्रिकेट टीम की परवाह है, इंडियन क्रिकेट टीम की परवाह है, रेड बॉल में छोड़ दे भाई, छोड़ दे। अगर परवाह है तो मैं गारंटेड बोल रहा हूं ये नहीं हटेगा, इसको कुछ भी फर्क नहीं पड़ता। एक और बात बोल दे रहा हूं, जब अब जो भी प्रेस कॉन्फ्रेंस होंगी गंभीर की, अभी हारने की बात होंगी ना, कल तो अपन हारने वाले हैं, तो कल एक प्रेस कॉन्फ्रेंस होगी, तब गंभीर भाई इतने डेंजर डायलॉग मारेगा, मैं लिख के दे रहा हूं। गंभीर देशभक्ति पर 4 डायलॉग मारेगा, मतलब 4 मैं ऐसे बोल रहा हूं, पर वो इतने खतरनाक डायलॉग मारेगा कि अपन शांत। अबे तू हे सांग ना काऊन हारलो, तू हे सांग ना काऊन नाही खेळले, आपण स्पिन चांगली काऊन नाही खेळू राहिला, हे सांग ना। तू फालतू गोष्टी काय करू राहिला? आम्ही बघून घ्या आमचं काय आहे। अबे जे प्रश्न केला ते सांग ना। बैटिंग कोच ले तो घंटा घेंद्यांनी पडू काय से कहा है, वो बोलता मैं बताता हूँ ये कौन है, मैं बताता हूँ। आप जिस आदमी को ये समझ रहे थे वो तो इतना महान निकला, घंटा सा महान निकला। अरे साऊथ आफ्रिका तर कोच मुतून चालला गेला तोंडावर।
काय म्हणणं आहे? हायलाच की सोडून दिली? भाऊ जरासाही वाटत असन, 1% वाटत असन तर सोडून दे क्रिकेट. कोचिंग सोडून दे, आताच सांगू राहिलो. उद्याचा दिवसही नको डुबू देजो. डायरेक्ट येऊन जातो प्रेस कॉन्फरन्सवर आणि सांगून देजो की भाऊ मी रिझाईन देऊ राहिलो, विषय खतम. तर जराशी लाज असेल तर. कारण की मी हे पाहिलेलं आहे ना भाऊ, 250 रनावर आपली इंडियन टीम मी डिक्लेअर करताना पाहिलेली आहे. विराट कोहली 8 वर्षात 2 मॅच. अबे यांच्या लायक्या होत्या का साऊथ आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया घंटा येल्ले तर कुठं कुठं ठेवून येल्ले तर कुठं कुठं ठेवून बसलेला आपण. हे सांगू राहिले हे की इंडियाला अजून तरसाचं होतं. अरे बाबा हे इंडिया है, पाकिस्तान नहीं है. इथं लग्गे नहीं चालत. लग्गे म्हणजे कि बा सेटिंग से आए हुए लोग, मतलब ऐसे होता है ना, सेटिंग से कोट ऐसे कुछ ऐसा, सेटिंग से आए हुए लोग. अरे भाऊ इथं लग्गे नाही चालत. इथं स्वतःच्या दमावर येते माणूस. हर्षित राणा कुठून येऊ राहिला आणि घंट्याचं काय रे बा. अरे मला तुम्ही गोष्ट सांगा, मी आता मांग ज्यावेळेस हे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची जी ODI चालू होती त्यावेळेस मी लय बबाला ऐकला. कायचा बबाला ऐकला की आता इंडियन टीममध्ये एंट्री फक्त मेरिट लिस्टवर होणार. मेरिट लिस्टवर फक्त दोघांसाठीच होणार, बाकी सगळे आमच्या हिशोबानं. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांसाठी मेरिट लिस्टवर हे होणार आहे सिलेक्शन, बाकी सगळ्यांसाठी अशीच होणार आहे. घंट्याचा गिलही खेळूच राहिला T20. कोणती जागा म्हणून राहिली T20 दाखवून द्या बरं. हर्षित राणाचे रेकॉर्ड दाखवून द्या, रणजित दाखवून द्या, दिलीप दाखवून द्या, डोमेस्टिक मध्ये दाखवून द्या रेकॉर्ड. मोहम्मद शमीचे दाखव, तुम्ही करून घ्या कंपॅरिझन. सरळ सांगतो भाऊ KKR कोटे नंतर चालवा, तुमच्या घरी चालवा, तुमच्या घरी खेळवा त्यांना. मी असं नाही म्हणत की हर्षित राणाला खेळू नको, तू त्या घरी खेळव, मला काहीच घेणं नाहीये. पण तू शमीच्या वर हर्षित राणाला कसा आणला मला फक्त एवढं सांगून दे. मेरिट लिस्टवर यायचं होतं ना सगळ्यांना, तर कोणती मेरिट लिस्टवर फर्स्ट आला हा मला सांगून दे. याच्यापेक्षा खतरनाक बॉलर नाही आहे का हे मी सांगतो लागन तर. काय म्हणणं आहे? अरे तो मुतून गेला तोंडावर, त्याचं काय करायचं आता. आणि उद्या जे जिल्लत भेटू राहिली आपल्याला, जे हार भेटू राहिली त्याचं काय आहे. काय म्हणा आता यांना, मला म्हणजे राग एवढा आहे पण खरू काही घंटाने शकू राहिलो. काय करणार आहे उद्या प्रेस कॉन्फरन्स येऊन जाईल, 4 डायलॉग मारून चालला जाईल. घंट्याचा का फायदा पडू राहिला, काय फरक पडू राहिला. आपण मी गॅरंटेड देतो, गॅरंटेड. आता ODI आहे, त्याच्यानंतर T20 येणार, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला T20 वर्ल्ड कप, मग त्याच्यानंतर IPL. आपण विसरून जाऊ काय झालं हे. पण जर समोरी असं झालं तर मग काय, आणि जे की होणारही आहे, मी गॅरंटेड देऊन सांगू राहिलो. एक गोष्ट असं होणार आहे की हे स्टार्टिंग आहे रेड बॉलमध्ये किंवा क्रिकेटमध्ये, इंडियन क्रिकेटमध्ये हे स्टार्टिंग आहे. जे टेस्टमध्ये होऊ राहिलं याच्यासोबतही आणखीन याच्याहून खराब गोष्टी आपली वाट पाहू राहिलं समोर. जर गंभीर कोच राहिला तर भाऊ तुला मी लय प्रेमानं सांगू राहिलो, लय माणुसकीत सांगू राहिलो आणि लय रिक्वेस्ट करून सांगू राहिलो, पुऱ्या इंडियातर्फे सांगू राहिलो की दादा सोडून द्या, चालले जा. तो मुतून चालला गेला तोंडावर. याची ताकद नव्हती एवढी साऊथ आफ्रिकाची. मी मजाक नाही करू राहिलो, यांची ताकद नाही आहे म्हणजे नाही आहे. मागच्या वेळेस आलते 2019 मध्ये साऊथ आफ्रिका नंग करून सोडलं, त्यांना नंग करून मारलं होतं. अरे उलटा करून धुवा देऊन मारलं होतं यांले. रडू राहिले ते फॅफ डिप्लेसी रडू राहिलं तर तो कॅप्टन. माहिती ना सगळ्यांना काय झालं तर किती नंग करून मारलं होतं यांले. मागच्या वेळेस सगळ्यात जास्त रन रोहित शर्माने मारले होते, सगळ्यात मोठा स्कोर विराट कोहलीने मारला होता, आणि सगळ्यात जास्त विकेट रविचंद्र अश्विनने घेतल्या होत्या. ते 3 प्लेयर. काय म्हणणं आहे? येऊ राहिलं काही लक्षात येऊ राहिलं? इंडियाला घुटण्यावर आणायचं होतं, इंडियाला आणखीन तरसवायचं होतं, म्हणून आम्ही लेट डिक्लेअर केलं. इंडियात येऊन म्हणून राहिला तो, इंडियामध्ये येऊन. अरे बाबा
काय म्हणणं आहे याच्यावर? काही म्हणणं आहे का? रक्त खवळू राहिलं की काहीच नाही खवळू राहिलं? इम्बॅरेसमेंट, इम्बॅरेस होणं, ते इंग्लिशचे वर्ड जाऊ द्या सध्या, पण माझं रक्त खवळू राहिलं. एवढं खवळू राहिलं की त्याची लिमिट नाही आहे. अरे हा प्रेस कॉन्फरन्समध्ये मला उद्याच्या मॅचचं काहीच घेणं नाही आहे. उद्याची मॅच मी हारू राहिलो, मला एवढी गॅरंटी आहे. ड्रॉसाठी आपण जाणार नाही आहे, कारण की ते आपल्या विकेटा घेऊन घेणार आहे. एवढं लस चांगलं नाही होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता काय झालं तर आजचीच गोष्ट या मॅचची, हे डेल स्टेन कमेंट्री करू राहिलं. तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट? डेल स्टेन कमेंट्री करू राहिला. साऊथ आफ्रिकेचा लेजंड बॉलर डेल स्टेन कमेंट्री करू राहिला, इंग्लिश कमेंट्री करू राहिला तो. तर आता काय झालं ते व्हिज्युअल्स की तो या टेस्टच्या पहिले ज्यावेळेस ब्रेक असते ना, त्यावेळेस तो मार्को जेन्सन, तो 6-8 फुटाचा माणूस, 6-7 फुटाचा माणूस, त्याला सांगू राहिला की एक्स्ट्रा बाउन्सचा यूज कर, किंवा ते स्ट्रिक समजा काय, किंवा असं असं बॉलिंग कर हे तो याला सांगू राहिला मार्को जेन्सनले. म्हणजे कमेंट्रीज, म्हणजे बोलताना त्याचे फोटो झाले मार्को जेन्सनसोबत. मग त्याला कमेंट्री पॅनलमध्ये विचारलं की बा काय बोलू राहिलं तर. मग त्याने सांगितलं की बा काही नाही, मी सांगू राहिलो तुला की पीच अशी आहे, तर असं टाक, हे कर, असं येणं आणखीन प्रॉफिट, म्हणजे येणं आणखीन फायद्यात राहशील वगैरे वगैरे. कमेंट्रीसाठी आलता तो मार्को, आपला हा डेल स्टेन कमेंट्रीसाठी. तो एक टिप देऊन चालला गेला. ते एका टिपनं भाऊले 5 विकेटा भेटल्या, 6 विकेटा भेटल्या. आता दुसऱ्या मॅचमध्ये, उद्याच्या मॅचमध्ये किती विकेटा घेऊन तो आपण पाहून घेतो. आपल्या पाशी एक जण आहे साऊथ आफ्रिकेचा, त्याचं नाव आहे मॉर्कल. काही आहे काही लाज शरम लज्जा काही जरासं? कमेंट्रीवाले सांगू राहिले, आकाश चोपडा सांगू राहिला असा असा बॉल टाक, तो कुठं गेला? अरे जेले जिच्यासाठी ठेवलं तो कुठे गेला? तो कधी सांगन? सगळं खतम झाल्यावर सांगन की सगळं झाल्यावर सांगन? 5 दिवसाची असते एक टेस्ट मॅच. किती? 5 दिवसाची. 1 दिवस बॅटिंग केली आपण टोटल, 4 दिवस बॉलिंग करू राहिलो आपण. 4 दिवस फिल्डिंग बॉलिंग केली आपण. एवढं घासणं नाही पाहिलं मी ना कधीच नाही पाहिलं. मला सवय आहे विराट कोहलीची मॅच पाहायची, मला सवय आहे रोहित शर्माच्या मॅच पाहायची. आपण त्याच्याने वन साईड नव्हतो, पण आपण त्याच्या पुढे जोर लावत होतो आणि त्यांनी हरवत होतो. अरे ते आठवण करा ना, 60 ओव्हर, ते 60 ओव्हरचं काय होतं आपलं तो डायलॉग, ते आठवण करा. ॲशेसचं काय झालं? ॲशेसचं त्यांचे असतात, आपल्या ऑस्ट्रेलियाच्या घरी आपण गेलतो त्यांनी कसं हरवलं, ऑस्ट्रेलिया आपल्या घरी आली त्यांनी किती खतरनाक हरवलं, इंग्लंडला 1 साइडेड कसं हरवलं ते सांगा. नाही, ते नाही. मी 4 डायलॉग मारा एकदम खतरनाक देशभक्तीचे की विशेष पलटून जाईन, मी त्यांच्यावर थोपून देणार. अरे 1 घंट्याचा थोपून देशील मला तू. आता एक गोष्ट सांग, मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण न्यूझीलंडसमोर हरलो होतो, त्यावेळेस तर रोहित शर्मा विराट कोहली तुम्ही लुटून दिलं, लुटलं ना. आता कोणावर लोटसान? आता कोण आहे भाऊ? गेलंही नाही आहे, पंतवर लोटू नाही शकत. का लोटसान? घंटा काहीच नाही लोटू शकत तुम्ही पंतवर, काहीच नाही लोटू शकत ना. तुम्ही कोणत्या बॉलरला लोटू शकता ना कोणत्या बॅट्समॅनला लोटू शकता. मी गॅरंटी सांगू राहिलो. पण तरीही गौतम गंभीर काही ना काही करून वाचून जाणार. गौतम गंभीर एवढा खतरनाक गेम म्हणजे गोष्टी पलटवणार की त्याची लिमिट नाही. तो समोरचा ॲग्रेसिव्ह होऊन जाते. त्याला विचारलं हे काऊन झालं, मला का माहीत, ते तुमची चुकी आहे, काऊन झालं तुम्ही पहा. अरे तू हेड कोच आहे ना भाऊ रे, मी आहो काय? क्वेश्चन आम्ही करण की बा हा प्लेअर असा असा काऊन खेळला ना, हा काय विषय आहे तू सांगशील. मला नको, मी विचारन, तू मला नको विचारू. काय गोष्ट आहे अरे. अरे तो मुतून चालला गेला तोंडावर, त्याचं काय करणार आहे भाई? माझं तर रक्त खरं खवळू राहिलं यार. काश, मी खरंच मजाक नाही करत, काश गौतम गंभीर नसता आणि याच्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा असता. मजाक नाही करत, बंबू टाकून दिला असता साऊथ आफ्रिकेच्या बंबू.
आणि खोटं वाटू राहिलं ना, ओडियात पाहून घे जा. ओडियात ते गौतम गंभीर आहे, तिथंही गंभीर आहेच. पण मी तिथंही म्हणून राहिलो एक गोष्ट की तिथं विराट कोहली रोहित शर्मा आहे, तर ते काही ना काही करून तर बेटा येईल तर हारूनच टाकतील. येल्ले त्याने ठेवणार आहे ते. आणि तुम्हाला गोष्ट सांगतो, विराट कोहली रोहित शर्मा आपल्याला जस्टिस मागायची घंटा गरज आहे त्यांच्यासाठी. एक गोष्ट सांगू राहिलो मी तुम्हाला, जस्टिस रोहित शर्मा विराट कोहलीसाठी नाही आहे, ते स्वतःच्या दमावर आलेले आहे. इथं ते काही सेटिंगा करून नाही आले, ते स्वतःच्या दमावर आले. त्याला चांगलं ना माहीत आहे. आणि ते मागच्या वेळेस जे ऑस्ट्रेलियासोबत ते नॉट आउट आले ते तिसरी ODIची मॅच, दोघे नॉट आउट झाले ना, त्यांना काही सिद्ध नाही केलं, त्यांना फक्त आठवण करून दिलं की बेटा आम्ही हे हाव आणि आम्ही आताही तेच हाव, बक्षोधी नाही, सरळ सरळ. त्यांना फक्त हे म्हटलं, त्यांना फक्त आठवण करून दिलं, दाखवलं काहीच नाही. तेच आहे जे होते, त्यांना आठवण करून दिलं की आम्ही काय हाव. अरे एवढे बत्तर हाल, एवढे बत्तर. आता काय म्हणणं आहे कोणाचं? सरळ गोष्ट आहे, साल्यानं गोष्ट आहे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आता काय करायचं आहे. साऊथ आफ्रिकावाला कोच खतरनाक बोलून चालला गेला. आता करायचं काय? आता काय करायचं? ठीक आहे, हे एक गोष्ट. मला आता याच्यावर काहीच नाही बोलायचं आहे. मी आणखी व्हिडिओ पाहिला याचा, त्या टॉपिकवर मला काही नाही बोलायचं आहे. कसं आहे माहीत आहे काय, जर ॲज अ कोच मी कोच असतो, माझ्यासोबत असं झालं असतं, मी तर दिली असती रिझाईन पहिले आणि मागितली असती प्रॉपर माफी. कोणाला माफी मागितली असती मला माहीत. ठीक. आणि एक्सेप्ट केलं असतं की बा मी प्रेशराईज केलं कोणाला रिटायरमेंट घ्यायसाठी. मी जबरदस्ती करून कोणाची कॅप्टन्सी घेऊन घेतली, जो की कॅप्टन्सी करू शकला असता आरामशीर 2 वर्ष, काहीच फरक नाही पडला असता. आणि जर तो कॅप्टन्सी करू शकला असता रोहित शर्मा, तर आपण ऑस्ट्रेलियाची सिरीज जिंकून आलो असतो 2-1 इन फेवर ऑफ इंडिया. ठीक. तर अशी गोष्ट आहे. आता एक आणखीन व्हिडिओ पाहिला मी, कोणी म्हणून राहिलं, हे बाय तुम्हाला गोष्ट सांगतो, समजून जाते कोणाबद्दल बोलू राहिलो, पण एक गोष्ट सांगतो. कसं आहे माहीत आहे काय, 10तून 1 मॅच म्हणजे समजा एक दिवस तर कोणाचाही खराब असते. ठीक आहे, 10 मॅचपैकी 1 मॅच जर तुम्ही आम्हाला हारू राहिले, तर त्याला तुमची कामयाबी नाही म्हणत ना, त्याला तुमचं चांगलं खेळणं म्हणतात. तो एक दिवस कोणाचाही खराब येते, कोणत्याही टीमचा खराब येते एक दिवस. ठीक आहे, तर एक दिवस तो आम्ही आमच्या चुकीमुळे हारतो. तुम्ही चांगले खेळता म्हणून नाही हारत, आम्ही आमच्या चुकीमुळे हारतो. तर तेच म्हणून राहिलो मी, कोणती मॅच आठवण करायची सांगून द्या, मी आठवण करून देणार. ठीक आहे. आणि कोणी म्हणत असन 152 रन, तेच होतं ना 152 रन, ते चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याच्यात धमार कुदू राहिले ना तुम्ही. त्याच्यानंतर काय काय झालं ते आठवण मी करून देऊ का तुम्हाला माहीत आहे काय झालेलं आहे. तुमची लायकी कुठं संपली माहीत आहे काय, 120 बॉलामध्ये 120 रन तुमचे होऊ नाही दिले. किती? 120 बॉलामध्ये 120 रन तुमचे होऊ नाही दिले. तिथं तुमची लायकी संपून गेली. तिथं तुम्ही डुबून मरून झाले पाहिजे होतं. तुम्ही तुमची टीम खतम करून टाकायला पाहिजे होती.
म्हणजे क्रिकेट खेळणं सोडून द्यायला पाहिजे होतं. कंट्रीनंच क्रिकेट खेळणं सोडून द्यायला पाहिजे होतं. 120 रन जिथं बनले नाही तिथं. तुम्ही USA समोर हारले, तुम्ही बांगलादेश समोर हारले, तुम्ही अफगाणिस्तान समोर हारले, तुम्ही झिम्बाब्वे समोर हारले. आठवण मी करून देऊ की आठवण आहे? वन साइडेड हरवलं, वन साइडेड. ठीक आहे. T20 वर्ल्ड कप म्हणा, चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, या एशिया कप म्हणा, जे कोदू राहिले इमर्जिंग एशिया कप, आणि ते हाँगकाँग सिक्सेस कोणती टुर्नामेंट आहे माहिती येतं. हाँगकाँग सुपर सिक्सेस अशी काहीतरी टुर्नामेंट वाटते ते त्याच्यात इंडिया हारली. कोणाला माहीत आहे काय ते टुर्नामेंट? काही ऐकली आहे कोणा की? अरे बा, ज्याला माहीत नाही कोणाचं काय आहे काय नाही, त्याच्यावर तुम्ही कुदू राहिले. इमर्जिंग एशिया कप तुम्ही आता जिंकले, त्याच्यावर तुम्ही कुदू राहिले. अबे रिअल एशिया कपचं काय झालं? अरे ते चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही हे केली ती बा, की बा आमची घरची टुर्नामेंट आहे चॅम्पियन्स ट्रॉफी. ICC इव्हेंट त्यांना घरी स्पॉन्सर ठेवता की बा पाकिस्तानात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी. तर काय झालं चॅम्पियन्स ट्रॉफीचं? 2 दिवसा पहिले चॅम्पियन्स ट्रॉफी चालू झाली, 2 दिवसानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी संपून गेली. पहिली मॅच तुम्ही न्यूझीलंड समोर हारले, दूसरी मैच तुम्ही तुम्हारे अब्बा के सामने हार गए, इंडिया के सामने. तीसरी मॅच तुमची टाय झाली, 1-1 पॉईंट तुम्हाला बिग भेटून गेला, तुम्ही चालले गेले घरी. ही तुमची लायकी. एशिया कपमध्ये काय झालं सांगू की माहीत आहे? माहीत आहे तुम्हाला काय झालं एशिया कपमध्ये? पहिली मॅच तुमच्या चड्ड्या काढून मारलं तुम्हाला. ठीक आहे. दुसरी मॅच वन साइडेड खोदलं तुम्हाला. आणि तिसरी फायनल मॅच मजे घेऊ मारलं, मजे घेऊ तळपू मारलं तुम्हाला, तळपू. ठीक आहे. आमची कंडिशन सध्या खराब आहे. आमची कंडिशन इंडियाची सध्या खराब आहे. आम्ही आमचं पाहून घेऊ, तुम्ही तुमचं पाहून घेता. ठीक आहे. यांचं कसं आहे माहीत आहे की बा यांची टुर्नामेंट चालू होती इंडियाला हरवताना, चालूच होती, इथूनच चालू होती यांची टुर्नामेंट किंवा इंडियाला हारायचं आहे, झालं जमलं. आमची टुर्नामेंट तिथं चालू नाही होत. आमची टुर्नामेंट चालू होते सेमीफायनल आणि फायनलमध्ये. ठीक आहे. तुम्ही आमच्यासाठी काहीच नाही आहे, खतम आहे तुम्ही. एक तुम्ही लुख्खी लिच्चर टीम आहे जी की शब्दाच्याही लायकीची नाही आहे. मी काय म्हणणार आता? ठीक आहे. तुम्ही तुमचे मॅचेस पाहून घ्या, तुम्ही तुमची परफॉर्मन्स पाहून घ्या, तुम्ही तुमचे प्लेयर पहा आणि त्यांनी चाटा. बुमराह एवढा मोठा खिलाडी आहे. किती मोठा खिलाडी आहे बुमराह? एवढा मोठा खिलाडी आहे ज्याला छक्के मारल्यावर डॉक्युमेंटरी निघून राहिली एका प्लेयरची. काय निघून राहिली? डॉक्युमेंटरी. तर तुम्ही समजून जा बुमराह किती मोठा खिलाडी आहे. ठीक, समजून घ्या, पाहून घ्या, स्वतःचा पहा जरासं, स्वतःचं दाखवा, चड्डीच्या बाहेर नाही यायचं. ठीक, तेच म्हटलं होतं. आणि राहिली तर डबल. आणि कसं आहे माहिती आहे काय, तुमचे तीर आणि तुमचे बटेर ते फक्त सोशल मीडियावरच चांगले वाटतात. आणि चांगले काय ते सोशल मीडियावरच दिसतात. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडमध्ये येता तुम्हाला माहिती आहे काय होते, आम्हाला माहिती आहे काय होते. काश ज्या गोष्टी झाल्या इंडिया पाकिस्तानच्या मधात त्या टी व्हीवर झाल्या असत्या लाईव्ह. तुम्ही खोटे तर नाही बोलू शकले असते. जसं एशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 वर्ल्ड कप लाईव्ह झाले ते, लाईव्ह सगळ्यांसमोर ऑन रेकॉर्ड. तिथं तुम्ही खोटे नाही बोलू शकत. मी गॅरंटेड देऊन सांगतो, जर लाईव्ह नसता कॅमेरा, जर कॅमेरा लाईव्ह नसता तर मग हे सगळं जिंकलं असते. सगळं ते चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले असते, ते T20 जिंकले असते, ते ODI ते एशिया कपही जिंकले असते, जर लाईव्ह नसतात. तो हे कसं आहे माहीत आहे,
सोडून द्या, बोगस गोष्टी सोडून द्या. जरा असं शिक्षण वगैरे घ्या, तुमचं खानापाणी करा आणि खुश राहा. फालतू गोष्टीत नाही वाढायचं. घर में नहीं दाणे, अम्मा चली पकाने, अशा या गोष्टीत नाही वाढायचं. आपलं खा घ्यायचं जेवढं जी भेटत असेल ते आणि खुश राहायचं. ठीक आहे. बाय बाय वगैरे नाही. आणि एक गोष्ट आणखीन, उद्या काय होणार आहे आपलं, यांचं जाऊ द्या, मी काही नाही हे चालत राहते पाकिस्तानमध्ये, हे काही नाही बोलत राहतं. तर उद्या काय होणार आहे, उद्या होणार असं आहे की उद्या आपण हारणार आहोत. मग त्याच्यानंतर जे प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्याचे पाहायला मजा येणार आहे की बा काय होणार त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. आणि मला असं वाटते की गंभीर जास्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहते. आपण एक जोक केला, ते जोक चालू होते आठवते तुम्हाला, की बा कुलदीप यादवने एवढे बॉल खेळले की आता कुलदीप यादव 4थ्या नंबरवर येणार. पाहून घ्या, कुलदीप यादव 4थ्या नंबरवर आला भाई. कुलदीप यादव 4थ्या नंबरवर आला भाई, 4थ्या नंबरवर. कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर. बरं मला तुम्ही गोष्ट सांगा, सगळ्या टीमनं ठरवलं की बा भाऊचे पत्ते काढायचे यावेळेस आणि पिसून लावायचे हे डबलची, तर असं उरायला वाटते. कारण की जशी आपली ओपनिंग झाली आजच्या मॅचमध्ये, वाटून तर नाही राहिलं की बा हे चेससाठी चालले कोणी. पाहू उद्या काय होते ना. ठीक आहे, चलो बाय बाय, गुड नाईट.